कोणाला दिसत नाही? ऐकू येतंय? बस झालं मग. वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्री रोहित टिळक आणि आज इथे सर्व जमलेल्या माझ्या मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आलेल्या सर्व माझ्या पक्षातलेही अनेक जण इथे आलेले आहेत. माझी सर्वांना विनंती आहे, हाशा टाळ्या वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. फक्त माझं भाषण चालू असताना, माझं बोलणं चालू असताना कृपया कोणी घोषणा देऊ नयेत. धन्यवाद. वसंत व्याख्यानमालेमधलं मला आठवतंय त्याप्रमाणे माझं हे दुसरं व्याख्यान. मला का व्याख्यानाला बोलवतात मला आजपर्यंत कळलेलं नाहीये. मी भाषण करणारा माणूस आहे. व्याख्यान देणं हे विचारवंतांचं काम असतं आणि ती माणसं येऊन देत असतात. हा जरा कमी झालं तरच बरं होईल. हा पण जरा कमी करा. हा छान. मागे जेव्हा माझं व्याख्यान झालं होतं त्यावेळेला मला असं वाटतं मागच्या बाहेर एक पटांगण आहे, बरोबर ना? त्या पटांगणामध्ये माझं व्याख्यान झालं होतं. त्याला बरीच वर्ष झाली आता, म्हणजे साधारणपणे त्याला 25-30 वर्ष झाली असतील. आणि त्याच्यानंतर माझं आज इथे व्याख्यान होतंय. तुमचा विश्वास बसणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. परंतु काही अशी महत्वाची मोजकी काही भाषणं असतात माझी. शिवतीर्थावरचं असेल किंवा पुण्यातलं फर्ग्युसन कॉलेजवरचं आपलं तुमच्या आईकडचं कुठचं कॉलेज ते SP कॉलेजवरचं असेल किंवा अशी महत्वाची जी काही प्रमुख अशी काही माझी भाषणं असतात, हे तुम्ही माझ्या घरच्यांना, माझी इथे मुलगी इथे आलेली आहे, माझा मुलगा इथेच कुठेतरी असेल, उर्वशी आली आहे, आम्ही कुठेतरी असेल, घरी माझ्या पत्नीलाही विचारू शकता. तुमचा विश्वास बसणार नाही, पण माझ्या हातापायाला घाम फुटलेला असतो. माझे हातपाय थंड पडलेले असतात सकाळपासून. अनेक जण म्हणतात की नाही काहीतरी काय बोलतायत. मी खरंच सांगतोय, ज्या दिवशी माझं भाषण असतं असं काही महत्वाचं, त्यावेळेला अनेकदा मी सकाळपासून ते भाषण होईपर्यंत कोणाशी बोलत पण नाही. कैद्यांना ताटं येतात ना, तसंच एखादं ताट येतं खाली दुपारचं. इतकं नका पकडू, पण तशाच प्रकारचं येतं. आणि का आज माझी ही अवस्था का आहे याचं कारण, मी भाषण करणारा माणूस आहे. मला व्याख्यान हे एका विषयाशी संबंधित तुम्हाला बोलायचं असतं. म्हणजे साधारणपणे त्याचं जर समजा ते मी मगाशी म्हटलं कोणाला तरी म्हटलं ते व्याख्यान ही गोष्ट समजा तुम्ही लिहिलीत तर त्याला निबंध म्हणता येईल. आणि म्हणून त्या एका विषयाशी संबंधित असं हे आज व्याख्यान आहे. अर्थात आजचा जो विषय मला जो दिलेला आहे तो माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणून मी तो तुमच्याशी बोलणार आहे. मी एकदा बाबासाहेब पुरंदरेंना असंच एकदा मी भेटून बोलत असताना शिवछत्रपतींच्या इतिहासामधनं बाबासाहेबांनी आतापर्यंत महाराष्ट्राला काय सांगितलं. मी म्हटलं बाबासाहेब शिवछत्रपतींचा इतिहास आपण वाचत आलो. सण सणावळीसाठी म्हणून वाचायचा नसतो इतिहास. कोण कधी जन्माला आलं, कोण कधी गेलं, ज्यांना लक्षात ठेवायचं त्यांनी लक्षात ठेवावं. आपण त्यातनं बोध काय घेतोय. आणि एक अप्रतिम मला त्यांनी गोष्ट सांगितली बाबासाहेबांनी, आणि मला त्यांनी सांगितलं की शिवचरित्र वाचताना किंवा ऐकताना त्यातनं बोध काय घ्यायचा, तर शिवछत्रपती आजच्या काळात तुम्ही कसं जगावं हे त्या काळात सांगत होते. आज आपण ज्या काळामध्ये जगतो आहोत त्या काळामध्ये कसं जगलं पाहिजे
हे जर समजा शिवछत्रपतींचा इतिहास वाचला तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीतनं आपण काय वाचतो? आपण आग्र्याहून सुटका वाचतो, अफजल खानाचा वध वाचतो, शाहिस्तेखानाची बोटं छाटली ती वाचतो, सिद्धी जोहरचा वेढा तोडून महाराज कसे आले ते बघतो. परंतु या 50 वर्षामध्ये, आयुष्याच्या 50 वर्षामध्ये त्या माणसाने आपल्याला काय सांगितलं, आपल्याला काय शिकवलं, महाराष्ट्राने ह्याच्यापुढे कसं जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. आणि तीच अनेक असंख्य गोष्टींची परंपरा आज ही फक्त महाराष्ट्राला लाभलेली आहे. मी त्या दिवशीचं माझं एक गुढीपाडव्याच्या सभेमधलं माझं भाषण होतं, त्याच्यामध्ये मी झरझर काही लोकांची नावं घेतली. सगळ्यांबद्दलच काही मला बोलता नाही आलं. परंतु तुम्ही महाराष्ट्र हा हे एकमेव राज्य आहे ज्याला आता 47 साली ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं आपल्याला, ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या सगळ्या प्रदेशांची राज्य झाली. म्हणून आता त्याला राज्य म्हणावं लागतंय. पण ते एकमेव राज्य असं आहे महाराष्ट्र की ज्याच्यातलं तुम्ही कोणतेही क्षेत्र काढा, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला माणसं मिळतील आणि अद्भुत पराक्रम गाजवलेली माणसं मिळतील. हे तुम्हाला भारताच्या, देशाच्या कुठच्याही राज्यामध्ये अशी तुम्हाला माणसं सापडणार नाहीत.